नमस्ते. मी सौरभ जैन, ओम क्लास साखळी. आज आपण उतारा 44 बघणार आहोत. आणि जसं मी सांगितलंय की नवोदय 2024, 25, 26 किंवा 23 ही बुक घेतलं तर जास्त फरक पडणार नाही. थोडस उतारा मागे पुढे असेल किंवा तोच सेम तुम्हाला भेटेल. आज मराठी उताराच्या सिरीज मध्ये आपण उतारा 44 बघत आहोत. सर्वात आधी वाचन. जगातील लक्षावधी लोक आंधळे आहेत. पूर्वी लोकांना वाटत असे की काहीही करता येणे शक्य नाही आणि त्यांचा काही उपयोग नाही. इतकेच नव्हे तर लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला भार आहेत आणि भीक मागणे हे एकच काम ते करू शकतात. परंतु आज मात्र लोकांना कळले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आणि बरे होण्याजोगे असते. पौष्टिक आहार व योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत अनेक बालकांना पासून वाचू शकते. आज आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. अशा रीतीने व्यक्तींना दृष्टी देण्यास ते मदत करीत आहेत. आजचा टॉपिक जो आहे हा खूप छान आणि मनाला भिडणारा असा आहे. सर्वात आधी मी आज बेटा म्हणेल तुम्हाला सर्वांना की हे बघा बेटा, आपण खूप नशीबवान आहोत की आपण व्हिडिओ बघतोय, मी व्हिडिओ बनवतोय, तुम्ही व्हिडिओ बघतायत. मी नेहमी बोलत असतो की आपण डोळे बंद करून बघा, जगणं हे अशक्य वाटेल आजच्या जगात. परंतु कर्माचं फळ किंवा जे पण असेल, आज सायन्स खूप पुढे जात आहे. तर ह्या उतार्यामध्ये आंधळ्या लोकांबद्दल पूर्वीची मानसिकता आणि आजची मानसिकता असं दर्शवलं गेलंय. जगातील लक्षावधी किती लोक आंधळे आहेत? लक्षावधी म्हणजे भरपूर लोक आंधळे आहेत. तर पूर्वी लोकांना कसं वाटायचं की हे जे आंधळे लोक आहेत यांना काहीच करता येत नाही किंवा त्यांचा काही उपयोगी नाही. त्यांचा जो जन्म झालेला आहे तर ते काहीच उपयोग पडणार नाही असं पूर्वीच्या लोकांना वाटायचं बरं का. इतकेच नव्हे तर ही सुद्धा मानसिकता होती की लोक असेही समजत असत की आंधळे म्हणजे कुटुंबाला भार. भार म्हणजे त्याचं सर्व काही आपल्याला करावं लागेल. त्याचं म्हणजे आंधळ्याचं आपल्याला सर्व काही करावं लागेल आणि आंधळ्याला फक्त एकच काम जमतं, भीक मागणे. हे एकच काम ते करू शकतात आणि ही सर्वात क्रूर म्हणजे खराब अशी मानसिकता पूर्वी लोकांना होती. परंतु आज मात्र लोकांना कळले आहे की पुष्कळदा अंधत्व टाळता येण्याजोगे आहे आणि ते बरे होण्याजोगे असते. आता खूप खूप मोठे मोठे हॉस्पिटल्स आहेत आणि त्या हॉस्पिटल्स मध्ये आपण जर त्या आंधळ्या लोकांना दाखवलं तर काही गोष्टी पुढे उतारात दिलेली आहेत आणि काही जर आजार असेल तर ते बरं होऊ शकतात.
मी सर्वांना ह्याच उतारातून एक माध्यमातून विनंती करेल, अभ्यासाचं जे असेल ते बघायचं, पण उतारा वाचतोय, अभ्यास करतोय ह्या नावावर मोबाईल वापरलं आणि डोळे खराब करून घेऊ नका. कारण जर डोळे खराब झाले तर ते अंधत्व टाळता जरी येण्याजोगे असलं, चष्मा जरी लावता येतं, पण डोळ्यांशिवाय आपलं आयुष्य खूप कठीण आहे. तर जर आपले डोळे बरे असायला पाहिजे, बरे राहायला पाहिजे, तर आपण काय करायला पाहिजे? शेवटचा जो पार्ट आहे ते तेच सांगते. पौष्टिक आहार, मॅगी वगैरे काहीच खायचं नाही बरं का. तर पौष्टिक आहार घ्यायचं. जर डोळ्यांना त्रास होतोय तर योग्य वेळी डॉक्टरांकडून वैद्यकीय मदत घेऊन घ्यायची. बालकांना पासून योग्य वेळी डॉक्टरांकडून मिळालेली वैद्यकीय मदत अनेक वेळा बालकांना अंधत्व पासून वाचवू शकते. म्हणजे ते जे बालक आहेत लहान, त्यांना आंधळेपणा येणार नाही असं होऊ शकतं. आज आपल्या मृत्यूनंतर आता हे शेवटचं जे आहे ते खूप महत्वाचं आहे. एक तर डॉक्टर हे देव म्हणून येणार, आणि ते देव म्हणून आले तर आपल्या डोळ्यांचं त्यांनी समजा काही उपचार केला तर ठीक आहे. पण जर समजा आपण मेलो तर आपल्या बॉडीला आपण दाह संस्कार किंवा वेगवेगळ्या प्रकारे आपल्या बॉडीचं जे धर्माच्या हिशोबाने आपण करतो, जे पण विधी आहे, तर त्यात आजकाल लोकांना जागरूकता वाढली की आपण मेल्यानंतर आपले डोळे तर आपल्या काही कामाचे नाहीयेत. म्हणून बरेचसे लोक नेत्रदान करतात. आणि ते नेत्रदान कुठं करायचे असतात तर नेत्र बँकांना. म्हणजे आपण मेलो, आपले डोळे काहीच कामाचे नाही, तर ते नेत्रदान ह्या उतार्यात सांगितले गेलेले आहे. अशा रीतीने आपण जरी मेलो तरी आपले डोळे जे आहेत ते त्या आंधळ्यालाही मदत करतात, आणि एक मनात एक समाधान असतो की आपण मेल्यावरही हे आपले डोळे जे आहेत ते आपले, आपण गेल्यावरही जग बघतंय. आणि मी तुम्हाला एक अजून सांगू इच्छितो की नेत्रदानच नाही, शरीरदान सुद्धा करता येतं. शरीरदान पण मेल्यानंतर. तर जे आपल्या शरीरात कामाचं असेल ते डॉक्टर लोक काढून घेतात. आता तर मोठ्यांची गोष्ट आहे बरं का, तर त्याच्याबद्दल आपण मोठ्यांची गप्पा मारून त्यांच्याबद्दल जाणून घेऊ शकतो. आता उताराबद्दल जर बोललो तर आंधळे लोक, आता लोकांना, आंधळे लोक फक्त भीक नाही मागू शकतात तर बरंच काही करू शकतात, हे या उतारात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि जर कोणाला डोळ्यांचा त्रास होत असेल तर पौष्टिक आहार घेऊ शकतो, किंवा वैद्यकीय मदतीच्या मदतीने आपण वाचू शकतो त्यांना आंधळत्वापासून. तर ह्या उताराच्या संबंधित काय काय प्रश्न आहेत ते बघूया. तर पहिला प्रश्न काय आहे बघा. पूर्वी लोकांना वाटत असे की अंधत्व म्हणजे काय, असं की अंधत्वाबद्दल पूर्वी लोकांना काय वाटायचं, दूर करता येते असं वाटायचं. एक भार नाही. अरे, त्यांना भारच वाटायचं, ते उतारात म्हटलंय. आणि मी उतारात बोललो पण ना की नाही, काय भार वाटायला नको. दूर करता येणं शक्य नाही किंवा टाळता येण्याजोगे आहे. तर याचं जे उत्तर आहे ना, की लोकांना असं वाटायचं की अंधत्व दूरच करता येत नाही, बरोबर, असं लोकांना वाटायचं. आणि त्यांना भार वाटायचा, बरोबर. तर अंधत्व दूर करता येते हे त्यांना अजिबात वाटायचं, दूर करता येणे शक्य नाही, हेच त्याचं एक पर्याय आहे. तर व्यवस्थित वाचल्यावर तुम्हाला कळेल ही ते. आपल्या मृत्यूनंतर आपले नेत्रदान नेत्र बँकांना करण्यासाठी लोक पुढे येत आहेत. कारण त्यांचे डोळे कुचकामी असतात. हा, आपले डोळे कामाचे नाही, दुसऱ्यांना देऊन टाकू असं तर ते डॉक्टरही घेणार नाही की आपले डोळे कामाचे नाही. माहित पडलं आपण खूप मोबाईल बघितला आणि आपण नेत्रदान केलं आणि डॉक्टरच कामाचे राहिले नाही, तर डोळ्यांना सांभाळायचं बेटा. तर कुचकामी डोळे जर आपल्याला कामा येत नाही तर दुसऱ्यांना पण येणार नाही. म्हणून पर्याय शक्य नाही. बी, पुन्हा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकतो. तर हे खूप महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे की अंध व्यक्तींना डोळ्याचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल. हेच याच्यासाठीच आपण नेत्रदान करतो, ही ऑप्शन आहे. काही अंध व्यक्तींना आपले डोळे विकण्याची त्यांची इच्छा असते. पैशांचं काय करणार बेटा, जर डोळेच नसतील तर पैशांचा काहीच फायदा नाही. म्हणून सी तर अजिबात नाही. अंध व्यक्तींना त्यांचे डोळे मागितलेले असतात. म्हणजे अंध व्यक्तींनी जे ज्यांच्याकडे डोळे आहेत त्यांना मागितलेले असतात, असं कुठलं काहीच
उतारात सांगितले गेलेलं नाहीये. तर काय, पुन्हा अंध व्यक्तींना त्यांच्या डोळ्यांचा उपयोग बघण्यासाठी होऊ शकेल ह्या इराद्याने आपण नेत्र बँकांना आपले नेत्रदान करायला पाहिजे. आणि आजकाल बरेचसे मूवीज नाही पण बरेचसे जण आहेत एक की मूवीज वगैरे बघा की क्रिकेट खेळू शकतात आंधळे, त्यानंतर वेगळे वेगळे खेळ खेळतात. पॅराऑलिम्पिक मध्ये ते काय करतात, मेडल्स आणून देतात आणि मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट सुद्धा कोण आहेत आजकाल, जे अंध व्यक्ती आहे ती बनू शकते असं दाखवण्यात आलेलं आहे. तर हे खरे किस्से तर आहेच. त्यात आता आपण तिसरा प्रश्न बघू. जगात अंध व्यक्तींची संख्या अगदी कमी आहे. नाही रे बाबा, लक्षावधी आहेत. म्हणजे कशी खूप जास्त आहे, महत्वाची नाही हे पण आपण बोलू नाही शकत कारण आपल्याला माहिती असायला पाहिजे. ते पण आपलेच आहेत, अंदाज करणे शक्य नाही असं नाही. लक्षावधी आहेत, भरपूर आहेत, खूप जास्त आहेत. म्हणून त्या उतारात जे दिलेलं आहे लक्षावधी, लक्षावधी ही संख्या मोठी असते की लहान? बरोबर, मोठी. म्हणून खूप जास्त आहे. चौथा प्रश्न, त्यांचा काही उपयोग नाही. अरे, किती विचित्र थिंकिंग आहे, किती वाईट सोच आहे. इथे त्यांचा म्हणजे काय? बरोबर, अंध व्यक्तीचा. अंध व्यक्तीचा काही उपयोग नाही हे कुणाला वाटायचं? जुन्या लोकांना. त्याबद्दल उतार्यात नमूद केलेलं आहे. तर बालकांचा, डॉक्टरांचा किंवा पुढचे जे दिलेले कुटुंबातील व्यक्तींचा, तर त्यांचा म्हणजे तिथं ते नाहीये. तिथं त्यांचा उपयोग नाही म्हणजे काय आहे की अंध व्यक्तीचा काही उपयोग नाही असं पूर्वीच्या लोकांना वाटायचं. पुढे येत आहेत. आता पुढे येत आहे म्हणजे कोण येत आहे की नेत्रदान करण्यासाठी लोक पुढे येत आहेत, म्हणजे सामान्य जनता पुढे येत आहे. तर पुढे येत आहेचा अर्थ आपण काय लावू? धावत आहेत. धावून धावून नेत्रदान करू नका, पडून जाल. हा? सरकत आहेत हे पण नाही. त्याचा अर्थ काय? उत्सुक आहेत. म्हणजे स्व इच्छेने लोक पुढे येत आहेत आणि म्हणतात की नेत्रदान मी करायला इच्छुक आहे. हा, तर पळत आहे किंवा सरकत आहे किंवा धावत आहे असं काहीच नाही बाबा. पाचव्याचं काय उत्तर येणार? सी. अशा प्रकारे ही उत्तरांची सिरीज चालू आहे. तुम्ही रोज बघत असाल आणि एखादा दिवस उशीर जरी झाला तरी मला थोडासा त्रास होतो, तेव्हा होतो. तर बघा, रोज उतारे येत आहेत, वाचा, अभ्यास करा, पुढे जा. हं? आणि बाय बाय, टेक केअर. आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा, आज बोलतोय मी. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. ओके, टाटा, बाय बाय, टेक केअर.